तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत मस्त अशी अंडा बिर्याणी. म्हणजे कसं होतं ना, कधी-कधी आपल्याला कंटाळा येतो. भात, चपाती, भाजी, भाकरी सगळं असं बनवायचं झालं ना, की नको वाटतं. तर एकच काहीतरी असं बनवून तयार झालं पाहिजे, ज्याच्यात पोटही भरलं पाहिजे आणि मनही समाधान झालं पाहिजे. आणि त्यात जर स्पेशली नॉनव्हेजचा दिवस असेल ना, तर ही अंडा बिर्याणी अगदी बेस्ट ऑप्शन आहे. याआधी ही अंडा बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली होती, पण ती अशी थर देऊन अगदी सिस्टमॅटिकली दाखवली होती मी. पण ही आज रेसिपी दाखवते आहे ना, ती अगदी झटपट बनवून तयार होते आणि चवीला अगदी 100% तशीच होते. त्यामुळे तुम्ही ही ट्राय करू शकता. तर त्यासाठी सगळ्यात आधी मी काय केलं आहे, कांदा आहे ना, तो व्यवस्थित लांब-लांब चिरून तळून बाजूला ठेवला आहे. तांदूळ आहेत ते स्वच्छ धुवून घेतलेत, बासमती राईस 1 वाटी आणि ते भिजत बाजूला ठेवलेत. म्हणजे भिजले ना, की पटकन शिजतात. आता एका मोठ्या कढईमध्ये आपल्याला तेल घ्यायचं आहे, अगदी चमचाभर. त्याच्यामध्ये लाल कश्मीरी तिखट घालायचं आहे आणि आपण उकडून घेतलेली अंडी आहेत ना, ती छान अशी परतून घ्यायची आहेत तेलावरती. म्हणजे त्यांच्या वरच्या आवरणाला चव छान येते. वरून थोडंसं मीठ घातलं म्हणजे चव छान येते. सगळं छान मिनिटभर परतून झालं, वरचं आवरण थोडंसं भाजलं गेलं ना, की आपल्याला ही अंडी आहेत ती निथळवून बाजूला करून ठेवायची आहेत. आता ज्या कढईमध्ये आपण अंडी भाजून घेतलेत ना, त्याच कढईमध्ये आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. पण थोडंसं तेल अजून घालायचं फोडणीसाठी. तेल बारीक गॅसवरती तापतंय तोपर्यंत मी ते सगळे मसाले काढून घेते. खडे मसाले ह्याच्यामध्ये खूप छान फ्लेवर देतात. अगदी जरा जरा घ्यायचे आहेत. 4 ते 5 आपल्याला काळी मिरी घ्यायची आहे. 2 ते 3 लवंग, दालचिनीचा 1 इंचसारखा तुकडा आणि 1 चक्रफूल एवढं घेतलं आहे मी. सोबतच अगदी अर्धा चमचा जिरं आणि 2 छोटी छोटी किंवा मोठं असेल तर 1 तमालपत्र आपल्याला इथे घ्यायचं आहे. तर सगळी आपली इथे तयारी झालेली आहे. तेलही एका साईडला तापलं आहे. तर सगळे मसाले आहेत ना, ते छान परतून घ्यायचे आणि मग ह्याच्यामध्ये स्लाईसमध्ये कट केलेला कांदा घालायचा आहे. निम्मा कांदा मी आधी तळून घेतला होता आणि निम्मा कांदा आहे तो मी आता फोडणीमध्ये घालते. छान कांदा परतून झाला की स्लाईसमध्येच कट केलेला एक मोठा टोमॅटो घालायचा आहे. याने चव खूप छान येते. सगळं छान परतून झालं की काही स्पायसेस घालायचे आहेत. अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल कश्मीरी पावडर आणि 2 चमचा बिर्याणी मसाला. आता हे सगळं छान परतून घेतलं की अर्धी वाटी फेटलेलं दही इथे घालायचं आहे. याने ग्रेव्ही खूप छान होते. दही मात्र फ्रेश असलं पाहिजे. जरासुद्धा आंबट असलं ना तर रेसिपी खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे दही अगदी फ्रेश घ्या. छान परतून परतून शिजवून घेतलं ना की आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे. छान परतून घ्यायचं. सगळ्या ग्रेव्हीला मस्त तेल सुटलं ना की आपण भिजत ठेवलेले जे तांदूळ होते ते याच्यावरती छान असे निथळवून घालायचे आहेत आणि परतून परतून 2 मिनटं हलक्या हाताने तांदूळ आहेत ते भाजून घ्यायचे आहेत. हलक्या हाताने, कारण ते खूप मऊ असतात, तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. आपण जी अंडी उकडून घेतली होती ना, ती याच्यावरती छान मांडून घ्यायची आणि तळलेला कांदा पेरून घ्यायचा आहे वरती आणि फ्लेवर खूप छान येतो. आणि याच्यामध्ये जेवढे तांदूळ घेतले होते ना त्याच्या डबल पाणी घ्यायचं आहे. उकळून घ्यायचं पाणी, म्हणजे पटकन शिजतात तांदूळ. आणि झाकण ठेवून मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हा राईस आहे तो मस्त असं शिजवून घ्यायचा आहे. आणि बघू शकता अगदी 15 मिनटामध्ये मस्त अशी आपली ही दम बिर्याणी तयार झालेली आहे. अगदी याच रेसिपीमध्ये तुम्ही चिकनसुद्धा ट्राय केलात ना तरी चालेल, पण ही अंडा बिर्याणीसुद्धा खरंच खूप अप्रतिम लागते. नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि अशाच रेसिपीसोबत आपण पुन्हा पुन्हा भेटू. तोपर्यंत खा प्या मजा करा. बाय बाय.